आग्नेय आशियाई देश कंबोडिया आणि थायलंडमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झालेला आहे. थायलंडनं कंबोडियावरती शस्त्रास्त्र साठवल्याचा आणि भूसुरुंग लावल्याचा आरोप करत त्यांच्यावर हवाई हल्ला केला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या शांतता करारानंतर दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित झाली. मात्र शत्रुत्वाची आग विझलेली नसून पुन्हा एकदा त्याच आगीमध्ये भर घालत थायलंडनं आज सकाळी कंबोडियन लष्करी तळांवर हवाई हल्ला केला होता. खरं तर हे दोन्ही देश दोन प्राचीन शिवमंदिरांवरून वादात अडकलेले आहेत. ही मंदिरं कंबोडियाच्या सीमेमध्ये आहेत, परंतु दोन्ही देश आजूबाजूच्या जमिनीवरती सार्वभौमत्वाचा दावा करतात आणि त्यामुळेच हा मुद्दा तापलाय. जेव्हा युद्धामध्ये सहभागी असलेल्या देशांचा विचार केला जातो तेव्हा लोकांना त्यांच्या सैन्याबद्दल सर्वात जास्त उत्सुकता असते. शेवटी कुणाचं सैन्य अधिक शक्तिशाली आहे आणि कुणाचा हवाई दल अधिक शक्तिशाली आहे यावर अनेक गोष्टी खरोखर अवलंबून असतात. दोन्ही देशांचं बजेट आणि भूदल पाहायला गेलं तर मात्र 2024 मध्ये कंबोडियाचे संरक्षण बजेट अंदाजे $1.3 अब्ज असण्याचा अंदाज होता. कंबोडियामध्ये अंदाजे 12.4 दशलक्ष सक्रिय सेवा कर्मचारी आहेत. कंबोडियन सैन्य 1993 मध्ये हे माजी कम्युनिस्ट सैन्य आणि 2 बंडखोर गटांमधून तयार करण्यात आलेलं होतं. शिवाय त्यांच्याकडे अंदाजे 200 लष्करी टँक आणि 480 तोफा आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.